इझी, म्हणजे असं कोणी आलं पै पाहुणे आणि पटकन करावीशी वाटली तर अंडा करी करता येईल। 6 अंडी उकडून घेतलेली आहेत। बारीक चिरलेला कांदा एक मोठा, नंतर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक जवळपास ही वाटी, एक वाटीभर पाहिजे कारण ह्याच्यापासूनच आपण ग्रेव्ही बनवणार आहे। एक कच्चा अंडं लागेल, एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, आलं लसूणची पेस्ट, तमालपत्र, दालचीन, लवंग, वेलदोडा, मिरी आणि बदाम फूल। इथे मी एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। ह्याला अशा बारीक चिरा मारून घेते। आतपर्यंत जायचं नाही आहे हां, एक लिंबू पिळायचा। हा कांदा लसूण मसाला आहे ना, आलं लसूणची पेस्ट, थोडं मीठ, हळद, हे छान आपण असं अंड्याला लावून घेऊ। तेल घालू। आपलं अंडं जे आहे ह्याच्याने काय होतं की अंडं जे आहे ते पण छान शिजन होतं आणि मग अंडा करीमध्ये घातलं की त्याला छान चव येते। आपण जेव्हा चिकन मटनचा रस्सा करतो तेव्हा चिकनचा स्टॉक असतो, मटनचा स्टॉक असतो, त्याच्यामुळं आपल्या त्या ग्रेव्हीला टेस्ट येते, पण अंड्याच्या बाबतीत तसं होत नाही। म्हणून आता आपण काय करणार आहे ते मी दाखवते। हे अंडा फ्राय करून झालं। आता परत आपण बदाम फूल, 2 तमालपत्र, दालचिनीचा एक तुकडा, 2 वेलदोडे, 2-3 लवंग आणि 4 मिरी एवढं फ्राय करून घेऊ। हे झालं की याच्यामध्ये कांदा, आणि टोमॅटो, हे छान परतून घ्यायचं आहे कारण ह्याचीच आपली ग्रेव्ही तयार होणार आहे। हां, आता इथे कांदा टोमॅटो आपला छान परतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, हा कोल्हापुरी ही कांदा लसूण चटणी जी आहे ही घालायची, पाणी घालायचं, छान पातळ रस्सा तयार करायचा। तर आपल्या ह्या अंडा करीला छान उकळी आलेली आहे। आता मजा काय करायची, हे जे अंडा आपण घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यात फोडायचं आणि ते ह्या अंडा करीमध्ये फिरवायचं। आता आपण ही फ्राय केलेली अंडी सोडू, वरून भरपूर कोथिंबीर। तर कांदा लसूण मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे ह्याच्यात मीठ घालायची गरज नाही, पण तुम्ही एकदा टेस्ट करून बघा, अगदी जर तुम्हाला वाटलं तर मीठ घाला। अशी ही झटपट अंडा करी तुम्ही घरी करून बघा। जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।